नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या या प्रकरणामधील सराव संच 2.4 च्या अगोदर दिलेला, ज्यावर सराव संच 2.4 हा आधारित आहे असा महत्त्वाचा भाग आधी आपण समजावून घेऊ आणि त्यानंतर सराव संच 2.4 हे आपण याच भागामध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी की या अगोदरचे व्हिडिओ किंवा झालेले चॅप्टर जर तुम्हाला पाहायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या आधीच्या व्हिडिओच्या आणि चॅप्टरच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी इथं आय बटनला सुद्धा तुम्हाला लिंक इथं पाहायला मिळतील। आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं आणि बेल बटन दाबलं तर येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सातत्याने मिळत राहील। तर चला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे वर्गकरणीचे द्विपद रूप म्हणजे काय। तो वर्गकरणीचे द्विपद रूप, द्वि म्हणजे दोन आणि द्विपद याचा अर्थ दोन पदे असणारे रूप। पण आता वर्गकरणी म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे। तर ज्या करणीचा कोटी दिलेला नाही म्हणजे 2 असतो अशा करणीला आपण वर्गकरणी म्हणतो। उदाहरणार्थ इथं आपल्याला वर्गमुळात 7 वर्गमुळात 10 या ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण वर्गकरणी म्हणतो। जर समजा इथं करणी चिन्हाच्या वरती आपल्याला 3 ही संख्या दिली असती तर याला कसं वाचलं असतं आपण, याला वाचलं असतं घनमुळामध्ये 5 किंवा 5 चे घनमूळ। मग इथं करणीचा कोटी 3 असल्यामुळं ही वर्गकरणी नसून घनकरणी आहे। वर्गकरणी म्हणजे काय, जेव्हा करणीचा कोटी दिलेला नाही म्हणजेच काय 2 आहे। इथं कोटी दिला नाही म्हणजे 2 आहे, म्हणून या करणीला आपण वर्गकरणी असं म्हणतो। मग या वर्गकरणीचे द्विपद म्हणजे 2 पद असणारे रूप आपल्याला समजून घ्यायचे। तर इथं पहा 5 करणीत 5 अधिक करणीत 3 किंवा दुसरे जे पद दिले आपल्याला 3/4 अधिक करणीत 5 ही वर्गकरणीचे द्विपद रूप आहेत असं आपल्याला इथं सांगितलंय। मग यावरून आपल्या काय लक्षात येईल, यावरून असं म्हणता येईल जर 2 संख्यांपैकी इथं 5 2 संख्या दिल्यात आणि इथेही 2 संख्या दिल्यात, मग 2 संख्यांपैकी एक संख्या ही वर्गकरणी असून दुसरी शून्येतर परिमेय संख्या असेल किंवा वर्गकरणी असेल तर अशा संख्यांच्या बेरीजेला किंवा वजाबाकीला वर्गकरणीचे द्विपद रूप असे म्हणतात। पहा या दोन्ही उदाहरणांमध्ये हे एक उदाहरण दिलंय, करणीत 5 अधिक करणीत 3 हे दुसरं उदाहरण दिलंय, त्यानंतर करणीत 5 वजा करणीत 3 हे तिसरं उदाहरण दिलंय आणि 3/4 वजा करणीत 5 हे चौथं उदाहरण दिलंय। या सर्व उदाहरणांमध्ये काय होत आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2 पद दिलेली आहेत आणि त्या पदांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला दिलेली आहे। मग जर 2 पदांच्या बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये एक संख्या ही वर्गकरणी असेल म्हणजे वर्गमुळात दिलेली असेल आणि जिचं वर्गमूळ निघत नसेल त्याला आपण वर्गकरणी म्हणू, आणि दुसरी संख्या ही धनपरिमेय संख्या किंवा परिमेय संख्या असेल किंवा वर्गकरणी असेल तर मग अशा 2 संख्यांच्या बेरजेला किंवा वजाबाकीला आपण वर्गकरणीचे द्विपद रूप असे म्हणतो। आणि म्हणून ही दिलेली 4 ही उदाहरणं वर्गकरणीचे द्विपद रूप आहेत। यामध्ये अजून जर उदाहरण आपल्याला समजावून घ्यायचे असतील तर करणीत 7 अधिक 3 अशी जर मांडणी असेल तरी पण ही
वर्गकरणीचे द्विपद रूप होईल. करणीत 11 वजा करणीत 13 हे पण वर्गकरणीचे द्विपद रूप होईल. तर या ठिकाणी द्विपद रूप यानंतर आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की करणींची अनुबद्ध जोडी. आता द्विपद वर्गकरणी पाहिल्यानंतर करणीची अनुबद्ध जोडी आपण कशाला म्हणणार आहोत, तर इथं पहा, करणीत 5 अधिक करणीत 3 व करणीत 5 वजा करणीत 3 या द्विपद वर्गकरणीच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. मग अशा द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. आता अनुबद्ध जोडी समजण्यासाठी वर्गकरणीचं द्विपद रूप आपल्याला समजणं गरजेचं आहे. द्विपद रूप म्हणजे काय, दोन पदांची बेरीज किंवा वजाबाकी, पण त्यामधलं एक पद हे परिमेय संख्या असेल आणि दुसरं पद हे अपरिमेय संख्या असून वर्गकरणी असेल, तर या मांडणीला आपण द्विपद वर्गकरणी म्हणतो. मग ही द्विपद वर्गकरणी दिलेली आहे. मग यामध्ये आता हीच दोन पद आपल्याला घ्यायची आहेत. परत 7 वजा करणीत 10 दिलं होतं, आपण 7 अधिक करणीत 10 घ्यायचे. फक्त दोन्हींच्या मधलं आपल्याला चिन्ह बदलायचंय. मग या दोन्ही पण काय द्विपद वर्गकरणी आहे आणि यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार येईल 7चा वर्ग वजा करणीत 10चा वर्ग आणि मग 7चा वर्ग होईल 49 वजा करणीत 10चा वर्ग 10 बरोबर 39. म्हणजे इथं आपण हे सूत्र वापरलेलं आहे. पहिल्या कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b बरोबर अशा मांडणीचा विस्तार किंवा गुणाकार a वर्ग वजा b वर्ग असतो. जर दोन कंसांमध्ये दोन्ही पद समान असतील आणि एका कंसामध्ये त्यांची बेरीज दिली असेल, दुसऱ्या कंसामध्ये त्या पदांची वजाबाकी दिली आहे, तर आपल्याला त्या दोन पदांच्या वर्गाची वजाबाकी विस्तारामध्ये लिहावी लागते. या नियमानुसार इथं या द्विपद वर्गकरणीचा विस्तार केल्यास 49 वजा 10 बरोबर 39 म्हणजे परिमेय संख्या मिळतोय. म्हणून पहा या ठिकाणी ह्या ज्या दिलेल्या आहेत 2 करणीत 5 अधिक करणीत 3 आणि करणीत 5 वजा करणीत 3 या द्विपद करणींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा द्विपद करणींच्या जोड्यांना आपण अनुबद्ध जोड्या म्हणतो. हे लक्षात ठेवायचे. अनुबद्ध जोडी म्हणजे द्विपद वर्गकरणीच्या अशा दोन जोड्या की ज्यांचा गुणाकार परिमेय संख्या येईल. आणि सगळ्यात सोपं जर सांगायचं असेल तर समजा इथं तुम्हाला करणीत 3 अधिक करणीत 5 ही वर्गकरणीचं द्विपद रूप तुम्हाला दिलंय, तर याची अनुबद्ध जोडी म्हणजे फक्त यामधलं चिन्ह बदलायचंय आणि परत दुसरी द्विपद वर्गकरणी तुम्हाला लिहायची आहे. करणीत 5 वजा करणीत 3 वजा करणीत 5. तर या परस्परांच्या अनुबद्ध जोड्या आहेत. यांना काय म्हणतो आपण, परस्परांच्या अनुबद्ध जोड्या. तर द्विपद वर्गकरणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयकरण गुणक असतात. परिमेयकरण गुणक म्हणजे काय, यांचा गुणाकार केल्यामुळे आपल्याला उत्तर परिमेय संख्या मिळतं. इथं करणीत 3चा वर्ग वजा करणीत 5चा वर्ग. करणीत 3चा वर्ग किती होतो, तर 3 वजा करणीत 5चा वर्ग 5 म्हणजे उत्तर -2. म्हणजे पहा या द्विपद वर्गकरणीच्या ज्या जोडी आहे या परस्परांच्या परिमेयकरण गुणक आहेत. म्हणजे यांचा गुणाकार केल्यास आपल्याला परिमेय संख्या मिळत असते. तर मित्रांनो, तुम्हाला द्विपद वर्गकरणी आणि करणीची अनुबद्ध जोडी हे नक्कीच समजलं असेल. थोडक्यात द्विपद वर्गकरणी म्हणजे दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ज्यामध्ये एक संख्या परिमेय किंवा वर्गकरणी असते आणि दुसरी संख्या मात्र वर्गकरणीच असते. अशा
बेरीज किंवा वजाबाकीला आपण द्विपद वर्गकरणी म्हणतो. आणि तिची अनुबद्ध जोडी म्हणजे आपल्याला जी द्विपद वर्गकरणी दिली आहे त्यामधलं फक्त चिन्ह बदलल्यास आपल्याला जर करणीत 5 अधिक करणीत 3 दिलं तर मग करणीत 5 वजा करणीत 3 ही त्या द्विपद वर्गकरणीची अनुबद्ध जोडी झाली. आणि या वर्गकरणीच्या अनुबद्ध जोडी या परस्परांच्या परिमेयकरण गुणक असतात. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा उदाहरण दिलंय पहा. करणीत 5 वजा करणीत 3 आणि करणीत 3 वजा करणीत 5. आता ही मांडणी अशी म्हणजे हे पहिलं पद, इथं जे पहिलं पद आहे करणीत 5 आणि दुसरं पद, या पदांचा क्रम बदलून जरी लिहिलं तरी ही काय झाली द्विपद वर्गकरणी. यापैकी प्रत्येक द्विपद वर्गकरणी ही करणीत 5 अधिक करणीत 3 या द्विपद वर्गकरणीची अनुबद्ध जोडी आहे. म्हणजे यातलं फक्त आपण चिन्ह बदललंय, मग त्यामुळे ही अनुबद्ध जोडी झाली. तसंच 7 अधिक करणीत 3 ची अनुबद्ध जोडी 7 वजा करणीत 3 ही आहे. त्यानंतर आता पाहायचं आपल्याला छेदाचे परिमेयकरण. तर छेदाचे परिमेयकरण म्हणजे नेमकं काय की छेद जर अपरिमेय संख्या दिला असेल तर त्या छेदाला अशा संख्येनं गुणायचे की येणारा गुणाकार हा परिमेय संख्येमध्ये रूपांतरित झाला पाहिजे. पहा या ठिकाणी द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय असतो. हे आत्ताच आपण उदाहरणावरून समजून घेतलंय. समजा करणीत 13 अधिक 17 ही द्विपद वर्गकरणी. मग ही जर द्विपद वर्गकरणी आहे तर तिची अनुबद्ध जोडी करणीत 13 वजा 17 ही झाली. मग यांचा जो गुणाकार असेल हा गुणाकार परिमेय संख्या असतो. या गुणधर्माचा उपयोग करून छेद द्विपद वर्गकरणी असणाऱ्या संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करता येते. छेद जर असा द्विपद वर्गकरणी दिला असेल तर आपल्याला त्याची अनुबद्ध जोडी शोधायची आहे. छेदाची अनुबद्ध जोडी शोधून त्यांचा गुणाकार केल्यास छेद परिमेय संख्येमध्ये रूपांतरित होत असतो. तर या ठिकाणी आपण दिलेलं उदाहरण इथं समजावून घेऊ. 1 छेद करणीत 5 वजा करणीत 3. अंशामध्ये 1 ही परिमेय संख्या आहे. छेदामध्ये द्विपद वर्गकरणी दिलेली आहे. या द्विपद वर्गकरणीचा परिमेयकरण गुणक जो आहे करणीत 5 अधिक करणीत 3 म्हणजे याची अनुबद्ध जोडी ही आहे. मग काय करायचं आता या पूर्णांकाच्या अंशाला म्हणजे 1 ला आणि छेदाला तिच्या अनुबद्ध जोडीनं गुणायचंय. अंशाला करणीत 5 अधिक करणीत 3 न गुणलं आणि छेदालाही करणीत 5 अधिक करणीत 3 न गुणलं तर अंशामध्ये करणीत 5 अधिक करणीत 3 आणि छेदामध्ये करणीत 5 चा वर्ग वजा करणीत 3 चा वर्ग म्हणजेच 5 वजा 3 बरोबर 2. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे या दिलेल्या संख्येचा छेद हा अपरिमेय होता तो परिमेय संख्येमध्ये रूपांतरित झाला आहे. आणि कशावरून रूपांतरित केला आपण तर दिलेल्या पूर्णांक संख्येचा छेद हा अपरिमेय संख्या होता त्या अपरिमेय संख्येच्या अनुबद्ध जोडीनं त्याला गुणून आपण छेदाला परिमेय संख्येमध्ये रूपांतरित केलंय. यावर आधारित असणारा आता सराव संच 2.4 आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामध्ये दिलेला जो पहिला प्रश्न आहे खालील संख्यांचा गुणाकार आपल्याला करायला सांगितला आहे. तर पहिलं जे उदाहरण दिलं करणीत 3 गुणिले करणीत 7 वजा करणीत 3. इथं जर बघितलं तर करणीत 3 हे कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या बाहेर जी संख्या असते त्या संख्येनं कंसामध्ये जेवढे पद दिले असतील त्या सर्व पदांना गुणायचं असतं. तर करणीत 3 आपण कंसामध्ये दिलेत करणीत 7 आणि करणीत 3 या दोन्हींनाही गुणणार आहोत. मग इथं करणीत 3 गुणिले करणीत 7
वजा कर्णित 3 गुणिले पुन्हा कंसातले कर्णित 3. आता मग या ठिकाणी कर्णी संख्यांचा गुणाकार करताना जर त्यांचा कोटी समान असेल तर आपण त्यांना एकाच कर्णी चिन्हामध्ये घेतो आणि कर्णिस्थ संख्या म्हणजे ज्या संख्या इथं कर्णी चिन्हामध्ये दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करतो. 3 गुणिले 7 वजा इकडं होईल कर्णित 3 गुणिले कर्णित 3 म्हणजे कर्णित 3 गुणिले 3. मग इथं पुन्हा कर्णी चिन्ह कायम राहील. 7×21 वजा कर्णित 3 गुणिले 3 म्हणजेच 9. मग कर्णित 21 आणि 9चं वर्गमूळ 3 निघतं. तर मग 21 ही अपरिमेय संख्या आहे आणि 3 ही परिमेय संख्या आहे. तर या ठिकाणी अपरिमेय संख्येमधून परिमेय संख्या वजा होणार नाही म्हणून हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरे जे उदाहरण दिले आपल्याला ते इथं समजावून घेऊ. कर्णित 5 वजा कर्णित 7 गुणिले कर्णित 2. इथं या पहिल्या उदाहरणामध्ये जो गुणक होता, गुणक म्हणजे ज्याने आपल्याला गुणायचं होतं कंसाला, तो कंसाच्या अगोदर दिलेला होता. दुसऱ्या उदाहरणामध्ये गुणक हा कंसाच्या नंतर दिलेला आहे. आता इथं लक्षात घ्यायचं आपल्याला कंसाच्या आधी किंवा नंतर दिलेली संख्या असेल तर ती त्या कंसातल्या पदांना गुणिले आहे असा त्याचा अर्थ आहे. मग हाच नियम इकडं वापरायचा आहे. कंसातल्या प्रत्येक संख्येला या कर्णित 2 न गुणणार आहोत. म्हणून कर्णित 5 गुणिले 2 वजा इथं कर्णित 7 किंवा असं डायरेक्ट न करता कर्णित 5 आधी घेऊ आणि त्याला गुणिले कर्णित 5 गुणिले कर्णित 2. कर्णित 2 न पहिल्या संख्येला गुणलं मग हे वजा चिन्ह मध्ये येईल. मग कर्णित 7ला परत कर्णित 2 न गुणायचं आहे. गुणाकार करताना कर्णीचा कोटी समान आहे का याकडे आपलं लक्ष असावं. जर समान असेल तरच हा गुणाकार होईल. मग समान आहे, दोन्ही संख्या वर्गमुळात दिल्यात म्हणून 5 एकाच कर्णीमध्ये आता 5 गुणिले 2 आणि वजा 7 गुणिले 2. मग कर्णी चिन्ह कायम ठेवून 5 गुणिले 2 म्हणजे 10 वजा इथेही कर्णी चिन्ह कायम राहील 7 गुणिले 2 म्हणजे 14. मग एक संख्या परिमेय असेल आणि दुसरी अपरिमेय असेल किंवा दोन्ही संख्या अपरिमेय असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी होत नसते. त्यामुळं हे उत्तर इथं जसं आलंय तसंच हे त्याचं उत्तर आहे. इथून पुढं याची बेरीज किंवा वजाबाकी होणार नाही. फक्त सजातीय म्हणजे ज्या कर्णींचा कोटी समान आहे त्यांचा फक्त गुणाकार किंवा भागाकारच होत असतो. तो हा नियम लक्षात ठेवा. म्हणून या दोन्ही संख्यांचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला ठेवावं लागतंय. त्यानंतर आता यातलं आपण तिसरं उदाहरण समजावून घेऊ. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 कंस दिलेले आहेत आणि 2 कंसाचा गुणाकार कसा करायचा आहे ते आपण इथं पाहू. आता तीन कर्णित 2 वजा कर्णित 3 याला आपण द्विपद वर्गकरणी असे म्हणू शकतो. याला गुणिले परत दुसरी द्विपद वर्गकरणीच दिलेली आहे. पहा 3 कर्णित 2 वजा कर्णित 3 गुणिले म्हणजे कंसात इथं पहिला कंस पूर्ण झाला, इथं दुसरा कंस चालू झाला, दोन्हींच्या मध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणजे दोन्ही कंसांचा गुणाकार आहे. मग दुसऱ्या कंसामध्ये 4 कर्णित 3 वजा कर्णित 2 दोन कंसांचा गुणाकार करताना
पहिल्या कंसातील पहिल्या संख्येनं पूर्ण दुसऱ्या कंसाला गुणायचे, पूर्ण दुसऱ्या कंसाला. म्हणून इथं मांडणी आपण करू. 3 कर्णित 2 आणि गुणिले त्याला म्हणजेच कंस घ्यायचा जशाल तसा 4 कर्णित 3 वजा कर्णित 2. मग त्यानंतर आता काय करायचंय, पहिल्या कंसातील दुसऱ्या पदाने पूर्ण दुसऱ्या कंसाला, मग वजा कर्णित 3 पहिल्या कंसातलं दुसरं पद गुणिले पूर्ण कंस 4 कर्णित 3 वजा कर्णित 2. आणि मग काय होतंय आता, तो 3 गुणिले 4. इथे गुणाकार करताना काय करणार आपण, कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातील प्रत्येक पदाला गुणायचंय. मग 3 कर्णित 2 गुणिले 4 कर्णित 3 मग वजा पुन्हा 3 कर्णित 2 गुणिले कर्णित 2. आता दुसऱ्या पदाला गुणलं, त्यानंतर इथं आता वजा कर्णित 3 आपल्याला कंसातलं पहिलं पद 4 कर्णित 3 ला गुणायचंय. मग इथं वजा चिन्ह देऊ, कर्णित 3 गुणिले 4 कर्णित 3 आणि वजा कर्णित 3 आपल्याला वजा कर्णित 2 ला गुणायचंय. वजा कर्णित 3 गुणिले वजा कर्णित 2. मग गुणाकार करताना आता होईल काय, तर इथं कर्णीच्या बाहेर असणाऱ्या संख्येनं पहा, परिमेय संख्यांचा गुणाकार आपल्याला आधी करायचा आहे. 3 गुणिले 4 म्हणजे 12 आणि मग अपरिमेय संख्यांचा गुणाकार म्हणजे इथं कर्णित 2 आणि इथं कर्णित 3 म्हणजे एकाच कर्णित 2 गुणिले 3. मग तसंच इथं होईल आता, पण इथं 3 आणि इथं दिलं नाही म्हणजे 1 आहे म्हणून हे 3 जशाला तसे वजा 3. एकाच कर्णित 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा वर्ग किंवा कर्णित 2चा वर्गही लिहू शकता किंवा 4ही लिहू शकता. 2चा वर्ग लिहिला किंवा 4 लिहिला एकच अर्थ आहे. त्यानंतर वजा चिन्ह आहे. मग वजा कर्णित 3 4 कर्णित 3 ला गुणायचं. मग हे 4 जशाल तसे इथं येतील. कर्णित 3 गुणिले कर्णित 3 म्हणजे कर्णित 3चा वर्ग आणि मग वजा गुणिले वजा म्हणजे अधिक, कारण हे पद वजा आहे हे वजा आहे. मग एकाच कर्णित चिन्हामध्ये 3 गुणिले 2. मग होतं काय आता, 12 कर्णित 2 गुणिले 3 म्हणजे 6 वजा हे 3 कर्णित 2चा वर्ग म्हणजेच 2. कर्णी आणि वर्ग निघून जाईल म्हणजे 2 उत्तर. वजा 4 गुणिले कर्णित 3चा वर्ग म्हणजे 3 आणि अधिक कर्णीमध्ये 3 गुणिले, पहा इथं कर्णित 3चा वर्ग आहे आणि कर्णी चिन्ह आहे म्हणून हे कर्णी चिन्ह आणि वर्ग निघून गेला. तर पुढच्या पदामध्ये कर्णीमध्ये 3 गुणिले 2 म्हणजे कर्णित 6. आता काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्याला 12 कर्णित 6 आणि त्यानंतर हे कर्णित 6 हे पद लगेच घ्यायचंय. मग 3 गुणिले 2 म्हणजे वजा 6, 4 गुणिले 3 म्हणजे 12. मग पुढं काय होतंय आता लक्षात घ्या, 12 कर्णित 6 अधिक 1 कर्णित 6 म्हणजे आपण जसं करतो 12x अधिक x बरोबर 13x, तसं 12 कर्णित 6 अधिक कर्णित 6 म्हणजेच उत्तर काय होईल 13 कर्णित 6. 13 कर्णित 6 आणि मग त्यानंतर हे वजा आहे हे वजा आहे म्हणजे वजा 12 आणि 6 18. तर वजा 18 हे त्याचं म्हणजे इथं उत्तर येईल. आणि त्यानंतर आता इथं या वजाबाकीमध्ये एक जी संख्या आहे ही अपरिमेय आहे, दुसरी परिमेय आहे. मग एक संख्या परिमेय आणि दुसरी अपरिमेय असेल
तर अशा ठिकाणी त्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी होत नसते. ही मिळून एक अपरिमेय संख्या आहे, म्हणून हेच त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो आपण घेणार आहोत. इथे खालील संख्यांच्या छेदाचे परिमेयकरण करा. खाली जे संख्या दिल्यात त्यांच्या छेदाचं आपल्याला परिमेयकरण करायचं आहे. म्हणजे छेद अपरिमेय संख्यांमधून परिमेय संख्यांमध्ये रूपांतरित करायचा आहे. म्हणजे त्याचा छेद हा ज्या कर्णी चिन्हात दिला त्याला कर्णीतून काढायचं आहे. तर जे पहिलं उदाहरण दिलं आपल्याला 1 छेदामध्ये कर्णित 7 अधिक कर्णित 2. मग या ठिकाणी काय करायचंय, छेदामध्ये अपरिमेय संख्या दिली असून कर्णीचे द्विपद रूप आहे ते वर्गकर्णीचं द्विपद रूप आहे, कारण दोन्ही पद वर्गकर्णी आणि त्यांची बेरीज दिली. मग वर्गकर्णीचं द्विपद रूप जर छेदात दिलं असेल आणि त्याचं परिमेयकरण करायचं तर त्यासाठी आपल्याला त्या संख्येची अनुबद्ध जोडी शोधावी लागते. मग अनुबद्ध जोडी शोधायची म्हणजे हा जो छेद दिला त्यातलं फक्त चिन्ह बदलायचं आहे. अधिकच्या जागेवर वजा, म्हणजे आपल्याला काय करायचं, हा पूर्णांक तसाच 1 छेद कर्णित 7 वजा कर्णित 2 आणि याला गुणिले कर्णित 7, इथं अधिक दिलेलं आहे, हा अधिकला अधिक कायम राहील. याची अनुबद्ध जोडी म्हणजे कर्णित 7 वजा कर्णित 2, याने अंशाला गुणणारे आणि त्याच संख्येनं आपण छेदाला पण गुणणार आहे. आता होतं काय, अंशामध्ये 1 दिलेला आहे, 1 ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर गुणाकार तीच संख्या, म्हणून कर्णित 7 वजा कर्णित 2 जशास तसे. त्याखाली काय, आता वर्गकर्णीची अनुबद्ध जोडी दिलेली. अनुबद्ध जोडी म्हणजे काय, ज्या दोन पदांची बेरीज दिली आहे त्याच 2 पदांची वजाबाकी आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, इथं कंसात a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग अशी मांडणी घेतो. म्हणजे ज्यांची बेरीज आणि वजाबाकी यांचा गुणाकार दिलाय त्यांच्या वर्गाची वजाबाकी, म्हणजेच आपल्याला छेदातलं पहिलं पद जे दिलं कर्णित 7 चा वर्ग वजा दुसरं पद कर्णित 2 चा वर्ग हा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता काय करणार आहे आपण, तर अंश मात्र जशाला तसाच लिहायचा आहे, कर्णित 7 वजा कर्णित 2 छेदामध्ये कर्णित 7 चा वर्ग 49 आणि वजा कर्णित 2 चा वर्ग 2 आणि मग शेवटी काय होते पहा, कर्णित 7 वजा कर्णित 2. इथं हे लक्षात घ्यायचे की अपरिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी होणार नाही. कर्णित 7 वजा कर्णित 2 म्हणजे कर्णित 5 होऊ शकत नाही, ही मांडणी अशीच राहत असते. 49 मधून 2 गेले तर उत्तर आलं 47. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा छेद इथं अपरिमेय दिला होता आणि आता शेवटी 47 छेद आला, म्हणजे परिमेय संख्येमध्ये तो रूपांतरित झालेला आहे. त्यानंतर यामध्ये दिलेलं दुसरं उदाहरण आपण पाहू. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा, तीन छेद 2 कर्णित 5 वजा 3 कर्णित 2. मग यामध्ये काय होतंय, आता अंश आपल्याला दिलेला आहे 3 आणि छेद दिलेला आहे 2 कर्णित 5 वजा 3 कर्णित 2. तर इथं छेद जो दिलाय तर छेदाची अनुबद्ध जोडी आपल्याला शोधायची. छेदाची अनुबद्ध जोडी म्हणजे इथं आपल्याला 2 अनुबद्ध जोड्या मिळू शकतात. 2 कर्णित 5 अधिक 3 कर्णित 2 ही 1
फक्त यातलं चिन्ह बदलायचं, झाली अनुबद्ध जोडी ही एक. आणि दुसरी अनुबद्ध जोडी कर्णित 5 अधिक कर्णित 2 ही सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि मग या किंवा या पदाने आपण अंशाला आणि छेदाला गुणलं तर छेद परिमेय संख्येमध्ये रूपांतरित होईल. मग इथं अपूर्णांक परत जशाला तसा लिहायचा आहे. 3/2 कर्णित 5 वजा 3 कर्णित 2 गुणिले आपण घेऊ कर्णित 5 अधिक कर्णित 2. हा परिमेयकरण गुणक म्हणजे ही द्विपद वर्गकरणे आपण परिमेयकरण गुणक म्हणून घेणार आहोत. त्याने आपण अंशाला आणि छेदाला गुणणार. कर्णित 5 अधिक कर्णित 2. अंशामध्ये 3 गुणिलेत, मग 3 कंसात कर्णित 5 अधिक कर्णित 2. आणि छेदामध्ये मात्र आता पहा या ठिकाणी काय होईल, छेदामध्ये मग दोन्हींचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. एक काम करू, असं घेतल्यापेक्षा फक्त आपण चिन्ह बदलून अनुबद्ध जोडी तयार करू. चिन्ह बदलून अनुबद्ध जोडी घेतल्यास इथं गुणाकार करायची आवश्यकता येणार नाही. आपण विस्ताराचं सूत्र वापरू शकू. विस्ताराचं सूत्र वापरून आपल्याला मांडणी करता आली असते. तर इथं 2 कर्णित 5 अधिक 3 कर्णित 2 यानेच आपण अंशाला आणि छेदाला दोन्हींनाही गुणणार आहोत. 2 कर्णित 5 अधिक 3 कर्णित 2. अंश जो दिलाय अंशाला 3 न गुणायचं आहे. 3 आणि कंसात 2 कर्णित 5 अधिक 3 कर्णित 2 छेद. छेदामध्ये आता काय होत आहे, इथं परत विस्ताराचं जे सूत्र आहे आपलं ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. या सूत्रानुसार काय होईल आता, 2 कर्णित 5 चा वर्ग वजा 3 कर्णित 2 चा वर्ग. आणि मग काय होतं आता 3 न गुणल्यास 3 गुणिले 2 म्हणजे 6 कर्णित 5 आणि 3 गुणिले 3 म्हणजे 9 कर्णित 2. 3 न फक्त करणीच्या बाहेरच्या संख्येलाच गुणायचं आहे, करणीतल्या संख्येला गुणायचं नाही. त्यानंतर छेदामध्ये आता पहा 2 चा वर्ग 4 आणि कर्णित 5. कर्णित 5 चा वर्ग 5 होईल नुसता. तर 4 गुणिले 5 आणि इथं कर्णित 3 चा वर्ग 9 गुणिले कर्णित 3 चा वर्ग 9 गुणिले 3 चा वर्ग 9 गुणिले कर्णित 2 चा वर्ग 2. मग अंश मात्र आता जशाला तसाच 6 कर्णित 5 अधिक 9 कर्णित 2 आणि छेदामध्ये मात्र आता 4 गुणिले 5 म्हणजे 20 वजा 18. आणि मग आपल्याला छेद परिमेय संख्यांमध्ये मिळतो 6 कर्णित 5 अधिक 9 कर्णित 2. जशास तसा अंश लिहायचा आहे. छेदामध्ये 20 वजा 18 म्हणजे 2. म्हणजे छेद या ठिकाणी परिमेय संख्येमध्ये रूपांतरित झाला आहे. त्यानंतर आता चौथा आणि 5वा प्रश्न. प्रश्न चौथा आपण इथे घेऊया.
नाही, प्रश्न त्याआधी तिसरा आणि चौथा, पाचवा दिलाच नाही आहे या ठिकाणी. तर 3 आणि 4 दोन्ही प्रश्न ते इथं आपण घेतोय. तिसऱ्यामध्ये 4 छेदामध्ये 7 अधिक 4 करणे 3 याचा छेद परिमेय संख्येत रूपांतरित करायचा आहे. मग छेदाचा परिमेयकरण गुणक म्हणजे त्याची अनुबद्ध जोडी 7 वजा 4 करणे 3 होईल. मग आपण दिलेला पूर्णांक जशास तसा लिहून घेतला आणि त्याला 7 वजा 4 करणे 3 ने अंशाला आणि छेदाला दोन्हींनाही गुणायचं आहे. मग आता काय होत आहे, 4 गुणिले म्हणजे पहा 4 ने 7 ला गुणलं 7 चोक 28 आणि 4 गुणिले 4 करणे 3 म्हणजे 16 करणे 3. छेदामध्ये काय होईल आता 7 अधिक 4 करणे 3 गुणिले 7 वजा 4 करणे 3 म्हणजेच इथं आधी पहिलं जे पद आहे त्याचा वर्ग आणि वजा दुसरं जे पद आहे 4 करणे 3 त्याचा वर्ग. आता काय होतं 28 वजा 16 करणे 3 यांची वजाबाकी होत नाही, कारण 28 परिमेय संख्या आहे, 16 करणे 3 अपरिमेय संख्या आहे. आता 7 चा वर्ग 49 वजा 4 चा वर्ग 16 आणि करणे 3 चा वर्ग 3. मग 16 गुणिले 3 हा गुणाकार करायचा आहे आणि आलेलं उत्तर आपल्याला 49 मधून वजा करायचं आहे. म्हणजे अंशात 28 वजा 16 करणे 3 आणि छेद 49 वजा 48 आणि मग शेवटी आता आपल्याला इथं 28 वजा 16 करणे 3 छेद 1 हे उत्तर मिळतं. छेद इथं परिमेय संख्येमध्ये रूपांतरित झालेला आहे. आणि शेवटचं जे उदाहरण इथं आपल्याला दिलेलं आहे, प्रश्न चौथ्यामध्ये कर्णित 5 वजा कर्णित 3 छेद कर्णित 5 अधिक कर्णित 3 याचा छेद परिमेय संख्येत रूपांतरित करायचा आहे. मग छेदामध्ये दोन्ही कर्णी संख्यांच्या दरम्यान अधिकचं चिन्ह आलं म्हणजे आपल्याला याचं चिन्ह बदलून वजा घ्यायचं आहे आणि मग त्याने आपण अंशाला आणि छेदाला गुणणार आहोत. म्हणजे आधी दिलेला पूर्णांक जशाला तसा गुणिले छेदाची अनुबद्ध जोडी. छेदाची अनुबद्ध जोडी म्हणजे कर्णित 5 वजा कर्णित 3 आणि छेद कर्णित 5 वजा कर्णित 3. आता काय होईल, इथं कर्णित 5 वजा कर्णित 3 त्याला गुणिले पुन्हा कर्णित 5 वजा कर्णित 3 म्हणजे कोणत्याही संख्येला त्या संख्येनं गुणल्यास त्या संख्येचा वर्ग आपल्याला मिळत असतो. म्हणून कर्णित 5 वजा कर्णित 3 घ्यायचे कंसामध्ये आणि कंसाला वर्ग द्यायचा, कारण त्याच संख्येनं म्हणजे कर्णित 5 वजा कर्णित 3 आपण त्याच संख्येला गुणतोय म्हणून मग तिथं वर्ग झालेला आहे. आणि इथं मात्र एकदा दोन पदांची बेरीज दिली आणि त्याच दोन पदांची वजाबाकी, म्हणून आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग ही मांडणी करणार आहोत. इथं आता विस्ताराचं सूत्र वापरायचे, a वजा b कंसाचा वर्ग. अशा पद्धतीत जर मांडणी असेल तर याचा विस्तार आपण 3 पदांमध्ये करतो. कंसातील पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a चा वर्ग, मग a चा वर्ग केल्यास a वर्ग येईल. मग कंसातल्या 2 पदांचा गुणाकार a गुणिले b म्हणजे ab, त्याची दुप्पट म्हणजे 2ab आणि मधल्या पदाचं चिन्ह घ्यायचंय मग वजा 2ab आणि कंसातल्या दुसऱ्या पदाचा वर्ग शेवटी, मग दुसरं पद b आहे म्हणजे b चा वर्ग. मग या पद्धतीने इथं विस्तार करायचा आपल्याला. कर्णित 5 चा वर्ग, मग कर्णित 5 चा वर्ग असा आपण लिहू कंसामध्ये कर्णित 5 चा वर्ग
या दोन संख्यांचा गुणाकार करणीत 5 गुणिले करणीत 3 म्हणजे करणीत 15 आणि त्याला 2 न गुणल्यास 2 करणीत 15 आणि मग इथं करणीत 3 चा वर्ग, करणीत 3 चा वर्ग आणि छेद काय होईल, करणीत 5 चा वर्ग वजा करणीत 3 चा वर्ग, मग करणीत 5 चा वर्ग 5 वजा करणीत 3 चा वर्ग 3 अंशामध्ये परत मांडणी काय होईल, करणीत 5 चा वर्ग घ्यायचा आहे 5 वजा 2 करणीत 15 अधिक करणीत 3 चा वर्ग 3 छेद 5 वजा 3 म्हणजे 2. मग आता होतं काय, इथं अंशामध्ये 5 अधिक 3 या परिमेय संख्या आहेत, यांची बेरीज 5 अधिक 3 म्हणजे 8 वजा 2 करणीत 15 जशाला तसंच घ्यायचं आहे आणि छेद 2. ते छेद हा इथं या ठिकाणी परिमेय संख्येमध्ये रूपांतरित झालेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपला सराव संच 2.4 पूर्ण झालेला आहे. हा सराव संच म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून लिहायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी धन्यवाद. नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील.